सौ पूनम शंकर देसाई यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श धनविद्या पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। इचलकरंजी येथील सौ पूनम शंकर देसाई यांना महिला बचत गट व अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श धनविद्या पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। सौ देसाई यांनी बोलताना सांगितले की आज डिजिटल बँकिंग व्यवहार सुरू असताना देखील काही महिलांना बँकेत पैसे कसे खात्यावर जमा कसे करायचे आणि काढायचे कसे याचे ज्ञान नाही, म्हणजे काही अशिक्षित महिला आहेत। अशा महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सोयीस्कर होईल म्हणून मी एक पाऊल पुढे टाकत महिलांना एकत्र करून बचत गटाची स्थापना केली। तसेच खासगी अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून मुलांना शिकवत असताना ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा 2 मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करत आहेत। अनेक सामाजिक उपक्रम राबवले याची दखल घेत सौ देसाई यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्ष सरस्वती हजारे उपस्थित होते। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ पूनम देसाई यांनी सांगितले, पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव पूनम शंकर देसाई। आपल्याबद्दल थोडी माहिती? हो, माझं शिक्षण 12वी झालेलं आहे। डबल डिप्लोमा कोर्स झालेला आहे बालवाडीचा। मी एक खाजगी बालवाडी शिक्षिका आहे आणि खाजगी ITS, MTS अशा स्पर्धा परीक्षांचा मी क्लास घेते। थोडी आपल्या जन्माबद्दल आतापर्यंत मला 12वी नंतर शिकायचं होतं पण मला ते शिकता आलं नाही। ते मी स्वप्न माझ्या मुलांच्यात बघितलं आणि मला अभिमान आहे की त्या माझे स्वप्न पूर्ण करण्यात माझी मुलं सार्थ ठरली। माझा मुलगा केमिकल इंजिनियर आहे, तो सध्या मुंबईला आहे, जॉब करतोय। मुलगी CA फाउंडेशनची परीक्षा देते आणि मला ह्याच्यामध्ये पूर्ण माझ्या मिस्टरांचा पाठिंबा आहे। आज पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनच्या माध्यमातून आज आम्ही आदर्श महिला पुरस्कार आपल्यासाठी जाहीर केलेला आहे। त्याबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करू शकता? हो, नक्कीच। कारण आतापर्यंत माझ्यापर्यंत कुणी पोहोचलं नव्हतं की माझ्या म्हणजे वर्षाला 1-2 मुलं तरी माझ्याकडे फ्री शिकतात। शिवाय मी बचत गट ही चालू केलेला आहे जेणेकरून मुलांना, ज्या अशिक्षित महिला आहेत त्या बँकेत पण जात नाहीत किंवा त्यांना ते समजत नाही, व्यवहार नाही, त्यांच्यासाठी मी 60 बायका आहेत तो महिला बचत गट चालू केलेला आहे, मुक्ता महिला बचत गट म्हणून। आणि त्याशिवाय माझे जे बालवाडीत जी मुलं शिकतात किंवा जे क्लासमध्ये नंबरमध्ये येतात पण अजूनपर्यंत माझ्यापर्यंत तरी कोण पोहोचलं नाही, तुमचे खरोखर मी तुमची आभारी आहे। पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशनची खरोखर मी आभारी आहे, ऋणी आहे, त्या आतापर्यंत पोहोचलाय। आणि माझ्या बालवाडीचा जो व्याप तुमच्यामुळे वाढेल किंवा माझ्या कामाचा जो व्याप वाढेल त्यासाठी खरोखर मी तुमची आभारी आहे। तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे।